नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचे संस्कार मॅथ्स क्लबमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा साठी उपयुक्त असलेला गणित सराव संच क्रमांक 4 घेऊन आलेलो आहे। या अगोदर आपण संच 3 पर्यंतचे 3 पेपर अपलोड केलेले आहेत गणिताचे, जे अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत, जे परीक्षेमध्ये यावर्षी विचारले जाण्याची शक्यता आहे। आता जवळच नवोदयची परीक्षा आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला गणित विषयाची तयारी करण्यासाठी आपण हा सराव संच क्रमांक 4 घेऊन आलेलो आहे। उतारा आणि त्याच्यावर आधारित असलेले प्रश्नोत्तरे सुद्धा आपण घेऊन येणार आहोत। सोबत मानसिक योग्यता चाचणीवरचे सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यासाठी आपण ही चॅनल सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिला प्रश्न बघूया। राजूने 7,000 रुपयांची रक्कम 1 वर्षासाठी दर साल दर शेकडा 11 दराने बँकेत ठेवली, तर वर्ष अखेर त्यांना किती रुपये व्याज मिळेल? बघा, जेव्हा केव्हा आपल्याला सरळ व्याज काढायचं असते, हा सरळ व्याजावर आधारित असलेला उदाहरण आहे आणि सरळ व्याजाचं सूत्र एकदम सोपं आहे। आणि 1 वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर नाही सूत्र वापरायचं, नाही काही वापरायचं। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचं ट्रिकच्या माध्यमातून कसं काढायचं ते लक्षात घ्या। सरळ व्याज काढण्यासाठी आपण इथे ट्रिक वापरणार आहोत आणि ती ट्रिक असणार आहे फक्त 1 वर्षाचे सरळ व्याज काढण्यासाठी। समजा तुम्हाला 1 वर्षाचे सरळ व्याज तोंडी स्वरूपात काढता आलं, तर बाकीच्या 2, 3, 5, 7, 10 वर्षासाठीचं जरी विचारलं असेल तरी पण आपण ते काढू शकतो। तर ते कसं काढायचं बघा। तर सर्वप्रथम काय करायचं, इथले 2 शून्य कॅन्सल करायचे, इथले 70 लिहायचे, गुणिले 11 दर आहे म्हणून 11 लिहायचे आणि 1 वर्ष आहे म्हणून गुणिले 1 करायचं। या पद्धतीने आपण केल्यानंतर जे काही उत्तर येईल ते उत्तर याचं सरळ व्याज असणार आहे। आणि कोणत्याही सरळ व्याजाच्या उदाहरणामध्ये 1 वर्षाचं सरळ व्याज या पद्धतीने आपण काढून 1च्या ठिकाणी जर आपण 2 लिहिले 2 वर्षाच्या निघणार, 3 लिहिले तर 3 वर्षाच्या निघणार। परंतु आपण हे शून्य का कॅन्सल केले? जेव्हा आपण सरळ व्याजाचे सूत्र मांडतो तेव्हा छेदामध्ये आपण 100 मांडतो, बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो आणि तो 100 न मांडता आपण काय केले, 100चे 2 शून्य आधीच कॅन्सल करून टाकले, म्हणून तिथले 70 इथे मांडायचे, गुणिले 11 गुणिले 1। 11 गुणिले 70 केले तर 11 7 77 होतात आणि इथे शून्य जसं तसाच, म्हणजे इथे उत्तर आलं 770 रुपये व्याज। आणि आपल्याला इथे व्याज विचारलेलं आहे। समजा आपल्याला रास विचारली असती तर 7,000 मध्ये पुन्हा 770 मिळवावे लागले असते, म्हणजेच आपल्याला ते उत्तर मिळालं असतं। परंतु आपल्याला व्याज विचारलं असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 2 बघा। लसावी मसावीवर आधारित असलेला हा प्रश्न आहे। 2 पूर्ण संख्यांच्या मसावी 8 व लसावी 80 आहे, त्यापैकी एक संख्या 40 आहे, तर दुसरी संख्या कोणती? हा लसावी मसावीच्या गुणाकार संबंधावर आधारित असलेला प्रश्न आहे। कारण लसावी मसावीचे 2 महत्त्वाचे संबंध आहेत, एक गुणाकाराचा संबंध आहे आणि एक भागाकाराचा संबंध आहे। तर गुणाकाराचा संबंध कोणतीही एक संख्या काढण्यासाठी होतो, तर भागाकाराचा संबंध दोन्ही संख्या काढण्यासाठी होतो। बघा, दोन्ही संख्या काढण्यासाठी, मग लहान संख्या असो मोठ्या संख्या असो किंवा त्या दोन्ही संख्या जर आपल्याला विचारल्या असतील तर त्यासाठी आपण भागाकाराचा संबंध वापरायचा आहे। तर इथे आपण गुणाकाराचा संबंध वापरणार आहोत, कारण 2 पैकी एक संख्या काढायची आहे आणि म्हणून गुणाकाराचा संबंध जो आहे तो दुसरी संख्या काढण्यासाठीचे सूत्र जो आपल्याला मिळेल आहे, दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, कारण आपण गुणाकाराचा संबंध वापरणार आहोत भागिले पहिली संख्या। या सूत्राचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। हा सूत्र आपण नेहमीसाठी लक्षात ठेवून द्या। जेव्हा केव्हा आपल्याला लसावी मसावी दिलेला आहे आणि एक संख्या दिलेली असेल आणि दुसरी संख्या काढायची असेल तर या सूत्राचा वापर करायचा। दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या। तर लसावी आपल्याला दिलेली आहे 80 गुणिले 8 मसावी आणि भागिले पहिली संख्या दिलेली आहे 40। तर इथे संक्षिप्त रूप दिलं तर 40 एके 40, 40 दुणे 80, म्हणजेच आपल्याला इथे 2 गुणिले 8 मिळेल आणि 2 गुणिले 8 केले तर 8 दुणे 16, ती दुसरी संख्या असणार आहे 16 आणि पहिली संख्या 40, दुसरी संख्या 16, या दोन्ही संख्यांच्या लसावी 80 आणि मसावी 8 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघण्याच्या अगोदर हे सांगू इच्छितो की या अगोदर आपण सराव संच 3 पर्यंत जे बघितलेले आहेत ते जर आपण बघितले नसतील तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षेची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व नवोदय सराव संच उपलब्ध करून दिलेले आहेत। चला तर प्रश्न क्रमांक 3 बघूया। एका व्यवहारात 80 रुपयास घेतलेली वस्तू 75 रुपयास विकली। बघा, कितीला घेतली? 80 रुपयाला, म्हणजे 80 रुपये काय झाली? खरेदी किंमत। 75 रुपयाला विकली। या व्यवहारात नफा झाला की तोटा? फक्त नफा आणि तोटा झाला की हे विचारलेलं आहे, शेकडा नफा नाही विचारलेला आहे आणि शेकडा तोटा पण नाही विचारलेला आहे।
इथे खरेदी किंमत बघा किती आहे, 80 आहे आणि विक्री किंमत किती आहे, 75 आहे. म्हणजे निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जर कमी असेल तर त्या व्यवहारात तोटा होतो. मग तोटा किती झाला हे काढण्यासाठी तोट्याचं सूत्र आपण वापरून घेऊया. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. या पद्धतीने आपल्याला तोट्याचं सूत्र वापरायचं आहे. खरेदी किंमत 80 वजा 75 केले तर तोंडी स्वरूपात सुद्धा आपण काढू शकतो की 5 रुपये तोटा झाला. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. हाच प्रश्न जर आपल्याला असा विचारला असता की शेकडा किती तोटा झाला, शेकडा तोटा जर काढायचा असता तर शेकडा तोटा काढण्याचा जो सूत्र आहे तो पण एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. शेकडा तोटा काढण्यासाठी किंवा शेकडा नफा काढण्यासाठी हा सूत्र वापरायचा आहे. अगोदर काय करायचंय, वर तोटा लिहायचंय. जर तोटा काढायचा शेकडा तोटा तर तोटा लिहायचा आणि खाली खरेदी किंमत, कारण त्या खरेदी किमतीवरच आपल्याला तोटा होत असतो आणि त्याला गुणिले 100 केलं तर आपल्याला शेकडा नफा भेटतो, शेकडा तोटा भेटतो. तर इथे आपण तोटा काढलेला आहे 5 रुपये म्हणून 5 ठेवलं आणि खरेदी किंमत आहे किती 80 रुपये म्हणून 80 ठेवलंय. त्याच्यानंतर गुणिले 100 करूयात. इथे 1 शून्य कॅन्सल होणार. पुन्हा संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला मिळेल 8 बे चौक 8 आणि बे पंचे 10 म्हणजे जिथे 25/4 या पद्धतीने आपल्याला शेकडा तोटा लक्षात येतो. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात सुद्धा रूपांतर करता येऊ शकतं, दशांश अपूर्णांकात सुद्धा त्याला रूपांतर आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा जेव्हा केव्हा प्रश्न आपल्याला येईल तर या आधारे आपण सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 4. 2758 ही संख्या जवळच्या शतकामध्ये कशी लिहिता येईल. बघा जवळच्या शतकात आपल्याला लिहायचे आहे आणि जेव्हा केव्हा एखादी संख्या आपल्याला शतकात, दशकात किंवा हजारात पूर्ण करायची असेल तर त्या स्थानचा अंक अगोदर लक्षात घ्या. मग शतक स्थानचा अंक कोणता आहे, 7 आहे. मग त्या ठिकाणी पूर्ण करत असताना त्याच्या उजवीकडचा अंक, लागून असलेला उजवीकडचा अंक हा 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल, 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आपल्याला तो अंक 1 ने वाढवायचा हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला 7 मध्ये पूर्ण करायचे, म्हणजे 2700 शतक स्थानचा अंक 7 आहे आणि म्हणून या ठिकाणी या अंकाला वाढवायचं किंवा नाही हे हा अंक सांगणार आहे. आणि इथे जर लक्षात घेतलं तर 5 आहे म्हणून आपल्याला या 2700 ला 2800 लिहावे लागेल. कारण 5 असल्यामुळे आपल्याला या 7 मध्ये 1 मिळवावं लागेल आणि शतकामध्ये ही संख्या आपल्याला मिळेल 2800. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर म्हणता येईल. यानंतर या सराव संचातील प्रश्न क्रमांक 5 बघूया. एका संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज 1234 आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती. बघा हा प्रश्न थोडासा गोंधळून टाकण्यासाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे, परंतु प्रश्न एकदम सोपा आहे आणि त्या अंकांच्या कोणत्या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज एवढी येणार तर याच संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तितकीच येणार आहे. कारण ही सर्व जी बेरीज संख्या असते ही संख्या त्या त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज असते. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 तीच संख्या असणार आहे, त्या संख्येच्या स्थानिक किमतीची बेरीज 1234 येणार आहे. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 6. 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण संयुक्त संख्या किती. बघा इथे संयुक्त संख्या विचारलेल्या आहेत 11 ते कितीपर्यंत 20 पर्यंतच्या संख्यामध्ये. एकतर आपण यामध्ये 11 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहून घ्यायच्या आणि त्याच्यापैकी संयुक्त संख्या मोजू शकतो, किंवा जर 11 ते 20 पर्यंतच्या संख्या जर आपण लक्षात घेतल्या तर त्यामध्ये मूळ संख्या ज्या आहेत त्या 4 आहेत आणि त्या 4 मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर 11 आहे, त्याच्यानंतर 13 आहे, 17 आहे आणि 19 आहे. तर या 4 मूळ संख्या हा एकूण 11 ते 20 पैकी 10 संख्या आहेत. तर या 10 संख्येपैकी आपण या 4 मूळ संख्या वजा केल्या तर उरलेल्या 6 ह्या सर्व संयुक्त संख्या असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला 1 ते 100 पर्यंत पण येऊ शकतो, 1 ते 50 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. समजा 1 ते 50 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती असा विचारला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल का 1 ते 50 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती. निश्चितपणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. जर 1 ते 50 पर्यंतचा आपण कॉमेंट करून सांगितलं की संयुक्त संख्या किती तर त्याचं आपण मी चॅटिंग मध्ये सुद्धा त्याचं उत्तर सांगणार आहे की काय उत्तर असणार आहे. आपण प्रयत्न करा की 1 ते 100 पर्यंत 1 ते 50 पर्यंत संयुक्त संख्या किती हे सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 7 बघूया. 530 हे अंक कमीत कमी एकदाच वापरून बनणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या खालीलपैकी कोणती. बघा
इथे आपल्याला 3च अंक दिलेले आहेत आणि कमीत कमी एकदा वापरून बघा, एकदा वापरून आपल्याला 5 अंकी संख्या बनवता येणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला ही कंडिशनच पकडता येणार नाही, हा प्रश्नच चुकीचा म्हणता येईल. हे अंक वापरून डायरेक्ट म्हणता येईल की 5 3 0, कारण 5 अंकी संख्या तयार करायची आणि 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी 3च अंक दिलेले आहेत. मग 3 अंकापासून 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी कोणता ना कोणता अंक आपल्याला पुन्हा पुन्हा वापरावा लागेल. आणि म्हणून आपण इथे काय करणार आहोत की हे अंक वापरून मोठ्यात मोठी आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक वारंवार लिहायचा. तर आपण 5 ला आपण पुन्हा पुन्हा लिहूया, म्हणजे 3 वेळा लिहूया, कारण 2 अंक अजून पुन्हा बाकी आहेत. म्हणून 3 आणि 0 ही संख्या जर आपण तयार केली तर 55,530 ही सर्वात मोठी आपल्याला या अंकांपासून 5 अंकी संख्या तयार करता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर बनता येईल. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. समीरला मराठीच्या पहिल्या घटक चाचणीत परीक्षेत 40 पैकी 24 गुण व दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेत 40 पैकी 30 गुण मिळाले. तर त्याच्या गुणांमध्ये शेकडा वाढ किती झाली? बघा इथे शेकडा वाढ विचारलेली आहे, म्हणजे किती वाढ झाली हे सर्वप्रथम आपल्याला काढून घ्यावा लागेल, लक्षात घ्या. तर इथे लक्षात घेतलं तर अगोदर याचे टक्के काढा, त्याच्यानंतर याचे टक्के काढा आणि त्यांची वजाबाकी करा. किंवा इथे जर दुसऱ्या पद्धतीने लक्षात घेतलं तर इथे बघा 30 अगोदर आहेत, त्याच्यानंतर इथे किती आहेत 24 आहेत. मग 30 मध्ये आपण जर लक्षात घेतले तर किती वाढले? तर 6 वाढले. तर या पद्धतीने सुद्धा आपण त्याचं शेकडा रूपांतर करून सुद्धा काढू शकतो. परंतु काय करूयात आपण सर्वप्रथम याच्या पहिल्या घटक चाचणीचा शेकडा करूया. पहिल्या घटक चाचणीतील शेकडा गुण इथे जर लक्षात घेतलं तर 24 गुण मिळाले कितीपैकी? 40 पैकी. शेकडा काढायचा म्हणून गुणिले 100, 0 कॅन्सल करूया. 4 1 4, 4 6 24, म्हणजे इथे 60% गुण त्याला मिळाले पहिल्या याच्यात. दुसऱ्या घटक चाचणीतील शेकडा गुण काढूयात. दुसऱ्या घटक चाचणीमध्ये किती? 30 गुण कितीपैकी? 40 पैकी. तर इथे सुद्धा आपण शेकडा काढण्यासाठी 100 ने गुणाकार करूया. तर इथे 1 0 इथला कॅन्सल होणार. त्याच्यानंतर 30 गुणिले 10 केले तर आपल्याला इथे मिळतील 300. ओके. त्याच्यानंतर 4 ने भागाकार करूया तर 4 5 20 उरले किती? 4 5 20, 4 6 24, 4 7 28 होणार, म्हणजे 2 उरतील. 2 उरले 20 झाले. पुन्हा 4 5 20 म्हणजे 75% गुण. बघा 75% गुण इथे दुसऱ्या घटक चाचणीत मिळालेले आहे. पहिल्या घटक चाचणीत 60%, दुसऱ्या घटक चाचणीत 75%. तर आपल्याला किती टक्के गुण वाढ झाली हे काढायचे आहे. म्हणजे शेकडा वाढ झालेली शेकडा वाढ काढण्यासाठी आपण दुसऱ्या घटक चाचणीत जास्त टक्के मिळालेत 75%, मधून आपण 60% वजा करूयात. तर आपल्याला इथे लक्षात येईल की 15% वाढ झालेली लक्षात येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा परीक्षेत येतो, त्यासाठी ही रीत लक्षात घ्या आणि अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेत आला तर तो या रीतच्या आधारे सोडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 9. 1001 ला 137 ने गुणले असता येणारा गुणाकार खालीलपैकी कोणता? तर इथे बघा आपण गुणाकार करून घेऊया. गुणाकार आपण उभ्या मांडणीत करत असतो, तर या पद्धतीने मी गुणाकार मांडून घेतलाय. आणि आता डायरेक्ट मी 137चाच फाडा म्हणणार आहे, कारण इथे एक एकच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही एकेका अंकाने गुणाकार करण्याची गरज नाही. तर आपण 137चा फाडा 1 पर्यंत म्हटलं तर 137 येणार. त्याचे 7 लिहून घेतले, 13 हातचे राहणार आहेत. त्याच्यानंतर 0, या 137चा गुणाकार या 0 सोबत केलं तर 0 अधिक 13 केले तर 13चे 3 लिहावे लागतील. त्याच्यानंतर हातचा 1 राहणार. पुन्हा 137चा गुणाकार या 0 सोबत केलं शतक स्थानच्या तर पुन्हा 0 आणि हा हातचा 1 येणार. त्यानंतर 137 137 पूर्णच्या पूर्ण आपल्याला लिहून घ्यावा लागणार आहे. म्हणजेच आपल्याला इथे उत्तर मिळेल 1,37,137, म्हणजे 137 आणि 137 2 वेळा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 10 बघा. एका आयताची लांबी 6 मीटर असून त्याचे क्षेत्रफळ जे आहे ते 30 चौमी आहे. तर त्या आयताची रुंदी विचारलेली आहे आणि आयताच्या रुंदी काढण्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे. म्हणजे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून आयताची रुंदी आपल्याला काढता येईल, कारण लांबी पण दिलेली आहे. आणि आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र जो आहे तो आपण बघूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी
गुणिले रुंदी। तर या पद्धतीने आपल्याला आयताचे क्षेत्रफळ सुद्धा दिलेले आहे, लांबी पण दिलेली आहे, रुंदी काढायची। किंमत मांडून घेऊया। आयताच्या क्षेत्रफळाच्या ठिकाणी 30 चौमी, दोघांची एकके मीटर आणि हा पण मीटर आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते जसे तसेच मांडावे लागतील। 30 लांबी दिलेली आहे 6 मीटर गुणिले रुंदी। आता रुंदी काढण्यासाठी आपल्याला रुंदीसोबत हे 6 गुणाकारात आहेत म्हणून इकडे नेलं तर भागाकारात जातील, म्हणजे 30 भागिले 6 या पद्धतीने ते होणार आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला रुंदी मिळणार। रुंदी काढण्यासाठी भागाकार करूया। 6 एके 6, 6 पंचे 30। आता बघा रुंदी बरोबर आपल्याला मिळालंय 5, तर 5 हे काय असतील, आपण मीटरचा भागाकार केलाय म्हणून मीटर असतील, म्हणजे 5 मीटर रुंदी असणार आहे। म्हणजे हे पर्याय कुठल्या पर्यायाला आपल्याला दिसतंय, पर्याय क्रमांक 4, म्हणून आपल्याला हे त्याचं उत्तर म्हणता येईल। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही सूत्र असो, कोणताही म्हणजेच आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असो किंवा परिमितीचे सूत्र असो, तर त्यामध्ये जेवढ्या राशी असतात, बघा इथे 3 राशी आहेत, कोणत्या कोणत्या, तर क्षेत्रफळ दिलेलं आहे, लांबी आहे आणि रुंदी आहे। या 3 राशींपैकी कोणतीही 2 राशी आपल्याला दिलेल्या असतात, तर एक रास काढायची असते। त्यासाठी आपण या सूत्राचा वापर करायचा आणि अंकांची अदला बदल करायची, बरोबर चिन्हांच्या अलीकडे पलीकडे नेलं तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं। कोणताही सूत्र असो त्या सूत्राचं आपल्याला अदला बदल बरोबर चिन्हाच्या अलीकडे पलीकडे अदला बदल करता येणं आवश्यक आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 11। एक आगगाडी 8 तासात 560 किमी अंतर जाते, तर ती 2 तासात किती अंतर जाईल? बघा आपल्याला 8 तासाचं अंतर दिलेलं आहे, 560 किमी, तर 2 तासाचं काढायचं आहे। मग हे काढण्यासाठी आपल्याला 1 तासाचं अंतर याच्यावरून काढता येईल, म्हणजे वेग काढता येईल। 1 तासाचा वेग काढून घेऊया। 1 तासाचे वेग कोणाचे? आगगाडीचे, बरोबर 560 एकूण अंतर आहे, अंतर भागिले वेळ म्हणजेच 8, 8 एके 8, 8 7 56, म्हणजे 70 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 1 तासामध्ये 70 किलोमीटर ती आगगाडी जाणार। तर 2 तासाचं अंतर काढायचं आहे, तर 2 तासांचे अंतर बरोबर 70 1 तासात, तर 2 तासात काढण्यासाठी गुणिले 2, 7 दुणे 14 आणि 0 तासाच, म्हणजे एकूण 140 किलोमीटर ते 2 तासात अंतर पार करणार। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, 9.5 रुपयांचा एक थर्मास, तर 95 रुपयांचे किती थर्मास येतील? बघा 9.5 रुपये, 9.5 रुपयात किती थर्मास? एक थर्मास, म्हणजे 9.5 रुपये कसं लिहिणार? दशांश पूर्णांकात 9.5 दशांश स्थानी 5, कारण 9.5 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल। आणि हा एक थर्मासची किंमत झाली, 9.5 रुपये एक थर्मासची किंमत झाली, तर आपल्याला किती थर्मास, म्हणजे एवढ्या रुपयात किती थर्मास मिळतील हे काढायचं आहे। म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल। म्हणून एकूण थर्मास काढण्यासाठी आपण भागाकार करूया। एकूण थर्मास बरोबर 95 रुपये भागिले 9.5 रुपये, दोघांची एकके समान आहेत म्हणून आपल्याला भागाकार करता येतो। आणि भागाकार करत असताना जी खालची भाजक संख्या असते त्या भाजक संख्येतील दशांश चिन्ह नाहीसा करावा लागतो। नाहीसा करण्यासाठी आपल्याला 9.5 ला 10 ने गुणाकार करावा लागेल, तो दशांश चिन्ह नाहीसा होईल, म्हणून वर सुद्धा आपण 95 ला 10 ने गुणाकार करणार आहोत। वर गुणाकार केलं तर 95 गुणिले 10 आणि खाली आपल्याला 95 मिळणार, कारण दशांश चिन्ह नाहीसा होऊन जाणार। तर या पद्धतीने आपण भागाकार केलं तर 95 एके 95 आणि 95 एके 95, म्हणजे इथे 1 येणार, 1 गुणिले 10 केले तर आपल्याला इथे 10 उत्तर मिळणार, म्हणजे एकूण 10 थर्मास आपल्याला त्या ठिकाणी 95 रुपयामध्ये घेता येणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला उत्तर म्हणता येईल 4 हे त्याचं उत्तर असणार आहे। 10 थर्मास आपल्याला घेता येईल। 9.5 9.25 हे कसं लिहायचं इथे बघून घ्या मित्रांनो। 9.25 जर विचारले असते तर 9.25, 9.5 म्हणजे 9.50, परंतु त्याला 0 नाही लिहिलं तरी पण आपल्याला 0 म्हणजे 9.5 या पद्धतीने लिहिता येतं। 9.25 विचारलं असतं तर 9.75 या पद्धतीने आपल्याला ते लिहावं लागतं, हे लक्षात घ्या। दशांश पूर्णांक आपल्याला 1.25, 9.5, पावणे मध्ये लिहिता येणं गरजेचं आहे, तरच अशा पद्धतीचं उदाहरण आपण सोडवू शकतो। प्रश्न क्रमांक 13,
बघा प्रश्न क्रमांक 13 बघा, अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे. बघूया त्याचे स्पष्टीकरण कसं काढायचं. इथे आपल्याला 178 गुणिले 34 बरोबर 6052 दिलेले आहे. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. तर यांचा भागाकार काढायचा आहे. बघा यांचा भागाकार काढायचा आहे आणि यांचा भागाकार काढण्यासाठी आपण 60.52 डिवाइड 17.8 काढायचं आहे. तर त्याचं उत्तर जे येणार आहे बघा, त्यापैकी एक संख्या खाली घेतली, जो गुणाकार आला आहे तो वर घेतलाय आणि या संख्येने जेव्हा याला भागाकार करणार तेव्हा ही संख्या मिळणार. म्हणजे आपल्याला इथं उत्तर मिळेल 3-4. परंतु आता महत्वाचा मुद्दा राहिला पॉईंटचा. तर इथे लक्षात घेतलं तर भाजकामध्ये 1 पॉईंट आहे आणि भाज्य संख्येमध्ये 2 पॉईंट आहेत. तर याला एक स्थळ इकडे उजवीकडे नेलं तर पूर्णांकात येईल. तर याला सुद्धा एक स्थळ पूर्णांकात आपल्याला न्यावं लागेल, तेव्हा आपल्याला 1 दशांश स्थळ उरलेला दिसतो. म्हणून इथे आपल्याला 1 दशांश स्थळ घ्यावा लागेल. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं तर गुणाकारामध्ये जेव्हा आपण गुणाकार करतो, जसं उदाहरणार्थ 1.2 × 1.2 केलं तर इथे आपण 144 लिहितो, म्हणजे गुणाकार करतो. आणि गुणाकार केल्यानंतर एकूण दशांश स्थळांची बेरीज करून तितके दशांश स्थळे देऊन इथे 2 अंकानंतर पॉईंट देतो. कारण इथे 1 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, इथे सुद्धा 1 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. म्हणून उत्तरामध्ये 2 अंकानंतर दशांश चिन्ह देतो. कोणत्या क्रियेत? गुणाकारात. पण जेव्हा आपण भागाकाराची क्रिया करतो तर भाज्य संख्येत 2 दशांश स्थळे आहेत आणि इथे 1 दशांश स्थळ आहे. तर या 2 पैकी 1 वजा केलं तर उत्तरामध्ये 1 दशांश स्थळ येणार आहे आणि तो जे 1 दशांश स्थळ आपण घेतलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला म्हणता येणार आहे. यानंतर या प्रश्नसंचामधील प्रश्न क्रमांक 14 बघा, 20/7 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजेच आपल्याला वजाबाकी 2 येईल. आता बघा इथे अपूर्णांक दिलेला आहे म्हणून आपल्याला समजायला थोडंसं अवघड होते, परंतु हाच उदाहरण समजून घेण्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देतोय. जसं उदाहरणार्थ बघा 5 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजेच उत्तर 2 येईल. बघा 5 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजेच उत्तर 2 येईल. सेम प्रश्न आहे, परंतु 5च्या ऐवजी काय घेतलेला आहे तर 20/7 घेतलेला आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपण जेव्हा 5 मधून कोणती संख्या वजा केल्यावर 2 येतं हे विचारलं आहे. तर इथे ही संख्या काढण्यासाठी आपण 5 मधून 2 वजा केले, म्हणजे हा उत्तर वजा केलं तर आपल्याला ती संख्या मिळते 3. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की 5 मधून 3 वजा केल्यावर उत्तर 2 येते. म्हणजे जे उत्तर आलंय ते उत्तर आपण या 20/7 मधून मायनस करूया, म्हणजेच आपल्याला ती संख्या मिळेल. म्हणून आपण रीत म्हणून घेऊया, 20/7 -2 केल्यावर आपल्याला ती संख्या मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून 20/7 मधून आपण 2 मायनस करूया तर 7 × 14, 20 - 14 छेद समान करण्यासाठी छेदामध्ये 7 बरोबर आपल्याला ती संख्या मिळेल. 20 मधून 14 गेले तर उरले 6 आणि खाली छेदामध्ये 7, म्हणजे 6/7 ती संख्या असणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये ती संख्या दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जेव्हा केव्हा प्रश्न येतो तर त्यामध्ये आपण छोटा स्वरूपाचा उदाहरण तयार करा आणि त्या तयार केलेल्या उदाहरणावरून तिथे कोणती क्रिया करायची हे समजून घ्या आणि ती रीत मांडा. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 15. प्रत्येक प्रश्न आपल्याला सोप्या सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न संस्कार मॅथ्सच्या वतीनं केला जातो आहे आणि ते प्रश्न समजतात की नाही हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 15 बघूया. 12.6 - 7.6 + 6.6 इथे आपल्याला पदावली दिलेली आहे दशांश पूर्णांकाची. तर त्या ठिकाणी आपल्याला जर बेरीज आणि वजाबाकी 2च क्रिया उरलेल्या असतील तर उजवीकडून जी क्रिया आधी येते ती क्रिया आधी करता येते, म्हणजे आपल्याला वजाबाकी आधी करता येईल. वजाबाकी आधी केली तर आपल्याला दशांश स्थानच्या अंकांची वजाबाकी केली तर 0 मिळणार. त्यानंतर 12 मधून 7 पूर्णांक वजा केले तर आपल्याला 5 पूर्णांक उरलेले लक्षात येतील. 5 पूर्णांक अधिक 6.6 या पद्धतीने बेरीज करून घेऊया. तर इथे 6 बेरीज येईल दशांश स्थाने आणि 5 आणि 6 ची बेरीज केली तर 11 येईल, म्हणजे 11.6 इतकं त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या की जर बेरीज आणि वजाबाकीच उरली असेल तर उजवीकडून जी क्रिया आधी येते ती क्रिया आधी करा, आधी बेरीज करू नका. पदावलीच्या सूत्राचा वापर करून तुम्ही जर आधी बेरीज केली तर आपलं उत्तर चुकणार आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून पदावलीचा जो उपनियम आहे तो उपनियम सुद्धा लक्षात घ्या की जर त्या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी 2च क्रिया उरल्या असतील तर डावीकडून उजवीकडे येत असताना जी क्रिया आधी येते ती क्रिया आधी करा, जरी वजाबाकी असली तरी पण. प्रश्न क्रमांक 16 बघा. दिलेल्या संख्यांच्या ओळीवरून चौथी ओळ कोणती असणार आहे? चौथी ओळ ओळखायची आहे. तर इथे आपल्याला एक क्रम दिलेला आहे, तो क्रम लक्षात घ्या. इथे बघा 20
25, 30 ही जर क्रम लक्षात घेतलं तर 5 5 ने संख्या वाढताना लक्षात येते. या ठिकाणची संख्या आपल्याला 35 घेता येईल. पुढे जर बघितलं तर 10 10 ने संख्या वाढते 40 50 60 70. तिसऱ्या सारणी 60 70 80 90. हा पर्याय बघा कुठे आहे. पर्याय क्रमांक कुठे दिसतो 35 70 90. पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे म्हणून आपल्याला त्याचं उत्तर म्हणता येईल. एकदम सोपा प्रश्न असतो हा. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 17. सन 1996च्या प्रजासत्ताक दिनी कार्तिकचा वाढदिवस होता. त्या दिवशी शुक्रवार होता. तर त्याच्या 1997 सालच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असेल. हा दिनदर्शिकेवर आधारित असलेला प्रश्न आहे. 1996चा तिथे आपल्याला म्हणजे प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीचा दिवस दिलेला आहे. 26 जानेवारी 1996चा दिवस दिलेला आहे. त्या दिवशी वाढदिवस होता आणि त्या दिवशीचा जो वार आहे तो होता शुक्रवार. आणि आपल्याला 26 जानेवारी बघा 26 जानेवारी 1997चा वार काढायचा आहे. कारण त्याच्या पुढचा जो वाढदिवस आहे तो 1997 मध्ये येणार आहे. म्हणजे 1 वर्षानंतरचा वाढदिवस इथे विचारलेला आहे. तर सर्वथा आपण काय करूया याच्या आदलीचा म्हणजे 26 जानेवारी 1996 ला सुरुवात झाली समजा वर्षाची. तर त्या शेवटचा जो दिवस आहे तो शेवटचा दिवस 25 जानेवारी 1997 येणार आहे. लक्षात घ्या. आणि हा जर लक्षात घेतलं इयर तर हा इयर लीप वर्ष आहे. कारण 96ला 4 ने भाग जातो म्हणून लीप वर्ष आहे. आणि जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते त्याच्या पुढच्या दिवशी लीप वर्षाचा शेवट होतो. म्हणजे शुक्रवार आहे तर इथे शनिवारी शेवटचा दिवस असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे जसं उदाहरणार्थ समजा आपण घेतलं 1 जानेवारी 2000 हा जो लीप वर्ष आहे या लीप वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असेल तर 1 जानेवारीच्या आधीचा दिवस. तसंच आपण काय केलंय 31 डिसेंबर हा त्याच्या आधीचा दिवस असणार आहे 2000. तसंच इथे 26 जानेवारीच्या आधीचा दिवस जो असतो 25 जानेवारी म्हणून 25 जानेवारी 1997ला तो शेवटचा वर्ष असणार आहे. म्हणजे तो वर्ष पकडलाय आपण पूर्ण 1 वर्ष आणि त्याच्यामध्ये लीप वर्ष येतो. कारण जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी महिना येणार आहे आणि म्हणून फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असणार आहे म्हणून लीप वर्ष घेतलेला आहे. आणि सामान्य वर्ष असेल तर सामान्य वर्ष जसं उदाहरणार्थ 1 जानेवारी 2002 असेल तर 2002ची सुरुवात ज्या दिवशी झाली समजा शुक्रवारी झाली असेल तर 31 डिसेंबर 2002ला सुद्धा शुक्रवारच येणार आहे. हे लक्षात घ्या. कारण हा सामान्य वर्ष आहे. आणि सामान्य वर्षाची सुरुवात ज्या दिवशी होते त्याच दिवशी सामान्य वर्षाचा शेवटचा दिवस असतो. परंतु लीप वर्ष असेल तर लीप वर्षाची सुरुवात ज्या दिवशी होते त्याच्या पुढच्या दिवशी जसं उदाहरणार्थ शुक्रवार आहे सुरुवातीचा दिवस तर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे शनिवारी इथे शेवटचा दिवस असणार आहे. आणि त्या आधारे आपण इथे काढलेला आहे. आणि म्हणून 25 जानेवारी 1997चा शनिवार आहे तर 26 जानेवारी नंतरचा दिवस रविवार येणार आहे. कोणता दिवस येणार आहे रविवार. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो हा दिनदर्शिकेवरचा आधारित असलेला प्रश्न आहे आणि एक ना एक प्रश्न दिनदर्शिकेवर येतोच आहे. त्याच्यामुळे दिनदर्शिकेचा व्हिडिओ संस्कार मॅथ्स क्लबवर आपण टाकलेला आहे. संपूर्ण मार्गदर्शन तिथे दिलेलं आहे. ट्रिक दिलेले आहेत. तो व्हिडिओ आपण बघून घ्या आणि अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्याला परीक्षेत आले तर ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 18. 21 पेक्षा लहान असलेल्या 2 अंकी संख्या एकूण किती आहेत. बघा 21 पेक्षा लहान असलेल्या 2 अंकी संख्या विचारलेल्या आहेत. आता 21 ही संख्या दिलेली आहे. मग 21च्या आधी एकूण संख्या किती येतील. आधीची संख्या 20 आहे म्हणजे एकूण संख्या 20 आहे. परंतु त्याच्यामध्ये या 20 संख्यांमध्ये सर्वच्या सर्व 2 अंकी आहेत का नाही आहेत. कारण 1 ते 9 पर्यंतचे 9 संख्या काय आहेत एक अंकी आहेत. म्हणून आपल्याला एक अंकी संख्या वजा कराव्या लागतील. म्हणून 20 मधून आपण 9 वजा केले तर आपल्याला एकूण 11 संख्या मिळतील ज्या 2 अंकी असतील. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला 2 म्हणता येईल. आणि 21 पेक्षा लहान म्हणते म्हणून आधीची संख्या आपण घेतली 20 आणि ती 20 एकूण संख्या घेतल्या त्याच्यापैकी 9 ह्या एक अंकी संख्या आहेत. म्हणून 9 वजा केल्यानंतर 11 ह्या 2 अंकी संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि त्या 2 अंकी संख्या आपण जर मोजल्यात तर 10 पहिली संख्या मिळेल आणि शेवटची 20 संख्या मिळेल. 10 पासून 20 पर्यंत संख्या मोजा तुम्हाला संख्या तेवढ्याच मिळणार आहेत. परंतु आपण प्रत्येक वेळेला संख्या मोजू शकत नाही.
कारण इथे थोड्या संख्या आहेत म्हणून आपण मोजू शकलो, परंतु कधी कधी आपल्याला जर जास्तीत जास्त संख्या जर विचारल्या असतील तर मग अशा वेळेला या पद्धतीचा वापर आपण करायचा. प्रश्न क्रमांक 19 बघूया. ताशी 45 किमी वेगाने एका गावी जाऊन परत येण्यास 6 तास लागले. बघा 45 किमी वेगाने गेल्यास किती तास लागले? 6 तास. परत यायचंय, जाऊन परत यायचंय, म्हणजेच 2 वेळा जाणं येणं झालं हे लक्षात घ्या. एक वेळा जाणं, समजा हे एक ठिकाण आहे, बी पर्यंत जायचं आहे, तर इथे इथपासून इथपर्यंत गेलं, पुन्हा इथपासून इथपर्यंत परत आलं, तर किती तास लागले? 6 तास लागले. किती वेगाने? 45 किमी वेगाने, 45 km/h या वेगाने गेलं तर 6 तास लागले. तर ते गाव किती दूर आहे हे विचारलेलं आहे. आता विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 वेळा ते अंतर दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की 6 तास लागले, म्हणजे 3 तास जायला आणि 3 तास यायला, असे 6 तास होणार आहेत. आणि म्हणून 3 तासाचं अंतर किती होणार आहे हे काढायचंय. लक्षात घ्या, 3 तासाचं अंतर काढायचं आहे, कारण 6 तास केव्हा लागतील? एक वेळा 3 तास जायला आणि 3 तास यायला, तेव्हा 6 तास लागतील, कारण जाऊन परत यायचंय. आणि म्हणून 3 तासाचं एकूण अंतर काढण्यासाठी आपण अंतर काढण्यासाठी जो सूत्र असतो तो एकदम सोपा असतो, वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ. वेग किती आहे? 45 किलोमीटर प्रति तास आणि वेळ किती काढायचं? 3 तासाचं. किंवा आपण 6 तासाचं काढून पुन्हा अर्धा करू शकतो तरी तेच उत्तर येणार आहे. 45 गुणिले 3 करूया. 3 5 15 चे 5 1 3 चौक 12 आणि 1 13 135 किलोमीटर इतकं अंतर त्याचं असणार आहे. इथे आपण त्या गावाचं अंतर काढलं 135 किलोमीटर. तर इथे पर्यायात बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्यायात आपल्याला ते उत्तर दिसत नाही, कारण इथे बघा 135 ची दुप्पट दिलेले 270, म्हणजे एकूण अंतर जे आहे 45 किमी अंतर 6 तासात त्याने पार केलेलं अंतर काढण्यासाठी 45 गुणिले 6 केले तर आपल्याला हे उत्तर मिळतं. परंतु आपल्याला इथे ते गावाचं अंतर काढायचं आहे, म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर काढायचं आहे. आणि म्हणून ए पासून बी पर्यंतचं अंतर किती दूर आहे हे विचारलेलं आहे. कारण किती अंतर कापलं हे विचारलेलं नाहीये, परंतु इथे आपल्याला 135 किलोमीटर ए पासून बी पर्यंतचे अंतर काढायचं आहे, गावाचं अंतर काढायचं आहे, म्हणून आपल्याला 135 हे उत्तर म्हणता येईल. इथे पर्याय योग्य पद्धतीने दिलेले नाही आहेत, म्हणून आपल्याला 135 हे त्याचं उत्तर आहे हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 20 बघा. बाजू 5 सेमी असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ किती? बघा बाजू 5 सेमी आहे आणि घनाकृती आहे, आणि घनाकृतीची एक बाजू दिली असली तरी 12च्या 12ही कडा, लांबी रुंदी उंची हे सर्व समान असते, कारण घन म्हणजेच सर्व बाजू समान असलेला एक ठोकळा, आणि इष्टिकाची तिचे लांबी रुंदी उंची वेगवेगळी असते. तर इथे घन जर मी काढलंय, लक्षात घ्या, घन काढून घेतोय समजण्यासाठी. बघा हा घन काढलाय, घनाला एकूण 12 कडा असतात आणि याला लांबी रुंदी उंची असते. तर या ठिकाणी ही लांबी घेऊया, ही रुंदी म्हणजे ब्रेथ घेऊया, आणि ही जी आहे ही हाईट असणार आहे. तर या पद्धतीने लांबी रुंदी उंची असलेला जो समान असेल तर त्याला आपण घन म्हणतो. आणि इथे प्रत्येक बाजू किती आहे? 5 आहे. प्रत्येक बाजू 5 असेल, 5 सेमी, म्हणजे लांबी रुंदी आणि उंची तिघांची पण लांबी समान आहे. तर आपल्याला काय काढायचंय? पृष्ठफळ काढायचंय, घनफळ काढायचं नाहीये. घनफळ आणि पृष्ठफळ या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. घनफळ जर काढायचं असतं तर आपल्याला L × B × H केलं, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तर आपल्याला घनफळ मिळेल. परंतु पृष्ठफळ म्हणजे काय हे समजून घ्या. तर पृष्ठफळ म्हणजे या घनाला एकूण 6 पृष्ठे असतात. 6 पृष्ठे म्हणजे काय? जसं उदाहरणार्थ बघा, हा जो समोरचा भाग आहे, हा समोरचा चौरस आपल्याला एखादा ठोकळा जर आपल्या समोर ठेवला तर हा समोरचा सपाट भाग आपल्याला दिसेल. तर या सपाट भागाला पृष्ठ म्हणतात. आणि असे एकूण 6 पृष्ठे या घनाला असतात. आणि सगळे पृष्ठे जर आपण लक्षात घेतले तर हे सगळे पृष्ठे चौरसाकृती असणार आहेत. हा एक पृष्ठ असणार आहे, सोबत हा एक पृष्ठ असणार आहे, हाही चौरसाकृती असणार आहे, या बाजूचा आहे. याच्या मागचा हा जर पृष्ठ बघितलं तर हा पृष्ठ सुद्धा आपल्याला चौरसाकृती मिळणार आहे. म्हणजे अशी एकूण 6 पृष्ठे असतात. कोणकोणते बघा, हा एक समोरचा, त्याच्या मागचा तो झाला, त्याच्यानंतर हा बाजूचा, आणि हा 4 झाले, वरचा आणि खालचा, असे 6 पृष्ठे त्याचे असतात. आणि म्हणून 6 पृष्ठांचे पृष्ठफळ काढण्यासाठीचे सूत्र बघा, 6 पृष्ठांचे
पृष्ठफळ बरोबर एकूण 6 पृष्ठे आहेत म्हणून 6 गुणिले करायचे आणि एका पृष्ठाचं पृष्ठफळ जो असतो तो असतो बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. काय असतो बाजूचा वर्ग म्हणजे एकाचं पृष्ठफळ बाजूचा वर्ग 6चे काढण्यासाठी 6 ने गुणाकार करायचं. तर 6 गुणिले बाजू किती दिली 5 सेमी म्हणून 5चा वर्ग करूया. 5चा वर्ग केले तर 5 × 5 = 25 होणार. 6 गुणिले 25 आणि 6 गुणिले 25 केलं तर आपल्याला इथे म्हणतील 25 × 6 = 150. किती म्हणतील 150 आणि ते येणार चौसेमी मध्ये कारण ते क्षेत्रफळासारखंच असतं म्हणून आपल्याला पृष्ठफळ हे चौरस सेमी मध्ये मोजले जाते. म्हणून पर्याय क्रमांक किती असणार आहे 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा चौसेमी इथे चौमीटर पण दिलेलं आहे. कधी कधी घमी पण दिलेलं असू शकतो परंतु इथे लक्षात घ्या आपल्याला त्याचा घनफळ काढायचा नाही आणि घनफळ काढला असता तरी पण घनफळ सुद्धा दिलेलं आहे आणि विद्यार्थी तेच करतात. लांबी दिलेली आहे पटकन त्याचा आधार घेऊन L × B × H करतात आणि त्याचं उत्तर काढून घेतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथे पृष्ठफळ काढायचंय घनफळ नाही. पृष्ठफळ म्हणजेच एक प्रकारचं क्षेत्रफळ असतो हे लक्षात घ्या. आणि क्षेत्रफळ काढत असताना आपण एकाच आकृतीचे क्षेत्रफळ काढतो परंतु इष्टिकाचिती किंवा घन असेल तर घनाला एकूण 6 पृष्ठ असतात सपाट भाग 6 असतात म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 6 गुणिले केल्यानंतर ते उत्तर मिळालंय. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जो प्रश्न सराव संच बघितलाय प्रश्न सराव संच क्रमांक 4 यामध्ये एकूण आपण 20 प्रश्न बघितले. ते विषयी प्रश्न आपल्याला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार.